हा एमसीक्यू पोरांनो केव्हा आला होता? एमएसटी सीईटी 2020 मध्ये आला होता. एमएसटी सीईटी 2020 मध्ये हा प्रश्न आलेला होता. अतिशय सोपा एमसीक्यू आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्स वरचाच हा एमसीक्यू आहे. ओके, तर तुम्हाला हे इथं छोटासा एमसीक्यू दिलेला आहे पहा. An air filled parallel plate capacitor, तो सर्वांना माहिती आहे पॅरलल प्लेट. त्या दोन पॅरलल प्लेट मध्ये इथं काय भरलेलं आहे? एअर भरलेलं आहे. काय भरलेलं आहे? एअर भरलेलं आहे. त्याच्यावर तुम्हाला मायका भरता येतो, पेपर भरता येतो, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट भरता येतो. तर इथं काय भरते मी? एअर भरलेलं आहे. दोघांचं काय भरलेलं आहे? एअर. ह्या युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड ई in the space between the plates, दोन प्लेटच्या मध्ये किती इलेक्ट्रिक फील्ड डेन्सिटी आहे? तर ते किती आहे? E आहे. if the distance between the plates is, दोन प्लेटच्या मध्ये डिस्टन्स किती आहे? D आहे. and area of each plate, प्रत्येक प्लेटचा एरिया किती आहे? the energy stored in the capacitor, त्या कॅपॅसिटर मध्ये एनर्जी किती बसेल? असा एक साधा प्रश्न तुम्हाला त्यांनी विचारलेला आहे. आता इथं पहा, प्रश्नामध्ये तुम्हाला खरं तरी तुम्हाला माहिती आहे का, एनर्जीचा फॉर्म्युलाच असा आहे. एनर्जी म्हणजे यू त्याला म्हणतो आपण 1/2 cv² असण्याचा फॉर्म्युला आहे. कोणाचा? एनर्जीचा फॉर्म्युला आहे. मागच्याच एमसीक्यूज मध्ये आपण पाहिलेलं होतं. तोच फॉर्म्युला इथे येतो आहे. परंतु आपल्या या एमसीक्यूज मध्ये हे ऑप्शन्स मध्ये असं ई असलेला, सी असलेला आणि व्ही असलेला एकही इथं ऑप्शन दिलेला नाही. म्हणून तुम्हाला इथं चेंज करावं लागतं. काय चेंज करावं लागते तुम्हाला माहिती आहे का? बट सी ची किंमत किती आहे? सी म्हणजे कोण आहे? कॅपॅसिटर आहे. किती आहे? पॅरलल प्लेटचा किती आहे? एप्सिलॉन नॉट A/d. हा फॉर्म्युला कोणाचा आहे? सी चा आहे. आणि व्होल्टेज म्हणजे काय? व्होल्टेजचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. E * किती आहे? परंतु d आहे. मग ह्या दोन्ही व्हॅल्यू इथे ठेवा. आणि म्हणून हे असं होतं काय? हे u = 1/2. त्या c च्या ऐवजी मी काय घेतो? एप्सिलॉन नॉट A/d घेतो. आणि ह्या v² च्या ऐवजी काय घेतो? ed घेतो. ed चा काय होतं? 1 वर्ग होतो नाही का? आता काय होतं? हे u = किती आहे? इथं 1/2 घेतलं, एप्सिलॉन नॉट घेतलं, इथं a घेतलं, इथं d घेतलं इनटू. आता e² घ्या आणि इथं काय घ्या रे? d² नाही का? हा 1² मधला गेला, d इथला गेला. मग काय राहतो पहा? u = किती आहे? 1/2 एप्सिलॉन नॉट a आहे आणि e² d असं उरतं पहा. तर असं ऑप्शन कुठे आहे पहा? 1/2 एप्सिलॉन नॉट 1/2 एप्सिलॉन नॉट e² a d. इथं त्यांनी कॅपिटल D दिलेला आहे. कॅपिटल D, स्मॉल d घ्यायचा तुम्ही. तर अशा पद्धतीने तुमचा आन्सर कोणतं बरोबर आहे पोरांनो? आन्सर कोणतं बरोबर आहे? आन्सर हे बी बरोबर आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे, काही अवघड नाही की सर्वांना समजते का? हा 1 मार्काला प्रश्न येतो सीईटी मध्ये. ओके, लिहा फटाफट. इथं पहा रे, हा इलेक्ट्रोस्टॅटिक्स होता एमसीक्यू आहे आणि डेट मध्ये आलेला होता. 2020 मध्ये कोरोना चालू होता तेव्हा फेज 1 आणि फेज 2 अशा दोन एक्झाम झाल्या होत्या नीटच्या. ओके, हे फेज 2 मध्ये आलेला प्रश्न आहे. तसा प्रश्न सोपा आहे, थेरोटिकल भागावरती आहे तो प्रश्न. द व्हेरिएशन ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल with a radial, the variation of electrostatic potential with a radial distance r. Radial distance r सोबत कसं त्याचं रिलेशन आहे? from the center of a positive charge, ठीक आहे, metallic thin shell of radius r is given by the graph. हा पहिला ग्राफ आहे तुमचा पोरांनो. हा ग्राफ काय सांगतो रे? हा ग्राफ सांगतो की वरून खाली येत आहे. पहिल्या फक्त उंचावर बसायचं, तो खाली येतो आहे. हा ग्राफ आहे. तर हा ग्राफ काय
हे दाखवणारा हा ग्राफ आहे, हा दाखवणारा हा काय ग्राफ आहे. म्हणून इतके आपला आन्सर योग्य नाही. कारण काय माहिती आहे का, सुरुवातीला काय होतं माहिती आहे का, सुरुवातीला जे आर आहे ना, आर हे कशी असते, अतिशय मोठी असते किंवा इक्वल असते. कोणासोबत मोठी असते किंवा इक्वल असते. ग्रेटर स्मॉल आर इज ग्रेटर देन ऑर इक्वल टू आर आहे, ग्रेटर देन ऑर इक्वल टू आर. मग इक्वल टू असेल म्हणजे मग आर इज इक्वल टू, जर समजा आर इज इक्वल टू जर आर असेल तर अशा वेळेला पोटेन्शियल कसं असतं माहिती आहे का, पोटेन्शियल कसं असतं, एक सरळ रेषा असते. कशी असते, एक सरळ रेषा असते किंवा स्ट्रेट लाईन असते. मग आता ही स्ट्रेट लाईन दाखवलं पाहिजे आणि पुन्हा असं दाखवलं पाहिजे, स्ट्रेट लाईन दाखवलं पाहिजे आणि पुन्हा असं दाखवलं पाहिजे नाही का. सुरुवातीला आर इक्वल टू आर असेल किंवा आर हा ग्रेटर आहे कोणापेक्षा, कॅपिटल आर पेक्षा, तेव्हा ग्राफ कसा आहे, तो स्ट्रेट लाईन येते. सुरुवातीला ग्राफ स्ट्रेट लाईन येतो आणि नंतर मात्र तो ग्राफ असा होतो. मग हे दोन कंडिशन कोणत्या ग्राफ मध्ये आहेत ते पाहायचं. या पहिल्या ग्राफ मध्ये तर हे दोन्ही कंडिशन नाही, म्हणून पहिला ऑप्शन चुकीचा आहे. दुसरं काय हे आहे बघा, हे पुढचं आहे इथं अर्ध आहे, म्हणजे अर्ध इथं पण अर्ध आहे, मात्र हे स्ट्रेट लाईन इथं पण नाहीये, म्हणून हे सुद्धा चुकलेलं आहे. इथं बघा हे स्ट्रेट लाईन आहे नाही का, आणि पुन्हा काय झालं, असा कर्व पण आलेला आहे का, स्ट्रेट लाईन पण आहे आणि पुन्हा काय झालं, आता कर्व पण आलेला आहे. म्हणून हे तुमचं ऑप्शन बरोबर आहे, ऑप्शन सी हे तुमचं बरोबर आहे. ओके, इथं काय दिलं, वाढता दिला, इथं काय दिलं, कमी होता दिला, हे काही आपलं ऑप्शन नाही आहे. म्हणून तुमचं ऑप्शन कोणतं बरोबर आहे पोरांनो, ऑप्शन नंबर सी हे बरोबर आहे. समजतंय. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण आता. हा सुद्धा इलेक्ट्रोस्टॅटिक्स वरचा सेन्सिटिव्ह आहे. फेज नंबर 2 नीट मध्ये आलेला 2020 मध्ये प्रश्न आहे. इथं पहा, अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर having cross sectional area A and separation D has air in between the plates. Now on insulating slab of same area but the thickness D/2 is inserted between the plates as shown in the figure. Having dielectric constant K = 4. The ratio of the new capacitance to its original capacitance. New capacitance आणि original capacitance याच्यामध्ये जो रिलेशन आहे किंवा रेशो आहे तो काढा, असा एक सरळ साधा प्रश्न किंवा एमसीक्यू तुम्हाला विचारलेला आहे. ओके, परंतु तुम्हाला माहिती आहे का, पॅरलल प्लेट किती रे, हे सी इक्वल किती रे, एप्सिलॉन नॉट किती रे, A/D हा आपला फॉर्म्युला आहे का नाही. हा मग जेव्हा तुम्ही एखादी स्लॅब मध्ये ह्या दोघांच्या मध्ये इन्सर्ट केला, बुडवलात, सोडलात किंवा ठेवलात, तेव्हा फॉर्म्युला असा बनतो. असं म्हटलं आपण शेडेश म्हणतो. एप्सिलॉन नॉट तसं राहतो, ए तसाच राहतो, मात्र खाली काय होतं रे, हे असं होतं. काय होतं परंतु D - T होतो आणि इथं काय होतं रे, D/K होतं. परंतु इथे त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, थिकनेस दिलेली आहे. थिकनेस म्हणजे काय, बट थिकनेस किती आहे पोरींनो, T = किती आहे रे, D/2 घ्यायचं आहे. त्यानंतर K किती घ्यायचे तुम्हाला, K किती घ्यायचे, K = 4 घ्यायचे. ह्या दोन किमती ह्याच्यामध्ये ठेवा. पावर आपण ठेवून पाहूया का होतं बघूया. तेव्हा हे C' = एप्सिलॉन नॉट A/, तेव्हा हे D ला D लिहिलं पोरींनो आणि स्मॉल t चा अर्थ आहे D/2 आहे का नाही. त्यानंतर प्लस ह्या t चा अर्थ किती आहे, ह्या t चा अर्थ आहे D/2 आहे का नाही, D/2 आणि k चा अर्थ किती आहे, 4. k ची व्हॅल्यू किती आहे, 4 आहे ना. मी काय केलं, ह्या t ची किंमत घेतली D/2, ह्या t ची किंमत D/2 आणि k ची किंमत 4 घेतली. आता कॅल्क्युलेशन करूया आपण. बघा इथे C' = किती आहे,
एप्सिलॉन नॉट ए बाय डी मधून अर्धा डी गेला तर किती राहतो रे? अर्धाच राहतो ना. एका डी मधून अर्धा डी गेला किती राहतो? अर्धा डी राहतो, है की नाही? प्लस आता हे डी बाय किती झालं? डी बाय 8 झालं. किती झालं? डी बाय 8 झालं नाही का? आता ह्या दोघांचं काय करायचे? ॲडिशन करायचे. मग कशी करायची ॲडिशन? आपण लहानपणी शिकलेले पहा. लहानपणी काय शिकले आपण? दोघांचा ची सारखा करा. ह्याला सारखा कसं करावं लागेल? तुम्हाला 4 ने गुणा. तर काय हे 4d बाय 8 झाले का? खाली पण 4 ने गुणला आणि वर पण 4 ने गुणलं, है की नाही? प्लस किती झालं इथे? हे d बाय 8 झालं पहा. तर सीडीएस इक्वल काय झालं? एप्सिलॉन नॉट ए बाय तर काय हे 8 आलं का नाही? दोघांचं डिनॉमिनेटर सेम झालं. आता काय करायचं? न्यूमरेटरची ॲडिशन करायची. 4d प्लस d किती होतं रे? हे 5d होतं. किती होतं? 5d होतं. मग हा 8 वर येतो नाही का? सीडीएस इक्वल टू काय होतं रे? 8 बाय 5 एप्सिलॉन नॉट ए बाय काय होतं रे? d होतं, ठीक आहे. आणि एप्सिलॉन नॉट ए बाय d म्हणजेच काय रे पोरांनो? c आहे. आता मी काय म्हणतो पहा, हे सीडीएस इक्वल टू 8 बाय 5 इंटू काय झाला? c झाला. तर तो c कडे घेऊन या. सीडीएस c इक्वल टू किती झालं रे? 8 बाय किती आहे? 5 आहे. 8 बाय किती आहे रे? 5 आणि हे तुमचं काय झालं? आन्सर झालं. समजलं? तर अशा पद्धतीने तुमचा आन्सर हे येतो. प्रश्न सोपा असतो, फक्त तुम्हाला लक्ष देऊन सर्व कॅल्क्युलेशन करावं लागतं आणि तुमचं मॅथमॅटिक्सचा बेस पक्का राहावा लागतो. तेव्हा छोटे छोटे कॅल्क्युलेशन सहज करता येतात. ओके, सर्व समजते? ओके, गुड. लिहा.